जेव्हाही आपण कुठलीही भाषा, ठीक आहे, शिकतो, लक्षात ठेवा कुठलीही भाषा, खास करून आपण आता इथे कन्सिडर करतोय आपण मराठी आहोत, तर मराठी आणि काय आपल्याला काय शिकायचे, इंग्रजी, ठीक आहे. इंग्लिश ही म्हणता, ठीक आहे, पण इंग्लिशचा इंग्लिशमधला उच्चार आहे, म्हणजे देवनागरी उच्चार आहे, ठीक आहे. समजा आपण त्याला काय म्हणतो, इंग्रजी. तर भाषा शिकण्याचे काही नियम आहे, लक्षात ठेवा. की एक माझा व्यक्तिगत अनुभव आहे की आता मी हे दोन्ही भाषा शिकवतो किंवा तर त्याच्यामधला एक प्रॉब्लेम असा होतो, तुम्ही सगळेजण एक काळजीपूर्वक लक्षात ठेवता ही गोष्ट करून घ्या. काय करायचं, वाजवा, त्या कॅमेरामध्ये येऊ द्या सगळं. नाही सर, मला दिसत नाही. हां, तुला दिसत नाही, बरं ठीक आहे, हरकत नाही. तर भाषेचा सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवता की भाषा शिकत असताना बघा, आपल्याला आपण एक शब्द ऐकतो की या दोन्ही शिकत असताना आपण एक म्हणतो की आपल्याला व्याकरण समजलं पाहिजे, है ना, बरोबर. काय म्हणतो आपण, आपल्याला व्याकरण समजलं पाहिजे, बरोबर. तर व्याकरण म्हणजे काय की वाक्याची रचना कशी होते. जसं फॉर एक्झाम्पल आपण त्याला म्हणतो एस प्लस व्ही प्लस ओ, है ना. मी सध्या याच्या खाली ना कुठला म्हणजे यस बद्दल, है ना, यस म्हणजेच काय, दॅट इज मराठीमध्ये याला जर विचार केला तर दॅट इज काय, कर्ता, है ना, कर्म आणि क्रियापद, ठीक आहे, लक्षात ठेवता. हा इंग्रजीमधला जर तुम्ही विचार केला तर इंग्रजीमध्ये याचा प्रेफरन्स वेगळा आहे, इंग्रजीमधला याचा प्रेफरन्स वेगळा आहे आणि मराठीमधला याचा प्रेफरन्स काय वेगळा आहे. टेक्निकली आपल्याला हेच शिकायचं असतं. आणि मला एक सांगा, कोण शिकलं नाही असं. जसं मराठीच्या बाबतीत जर घेतलं आपण तर मराठीमध्येच आपण जवळपास 2-2.5 वर्षाचे होत असताना आपल्याला कुठलंच ग्रामर न शिकवता, है ना, कुठलंच ग्रामर न शिकवता किंवा कुठलंच व्याकरण न शिकवता काय केलं आपण, भाषा शिकलो, बरोबर. मग भाषा शिकलो तर आपल्याला कोणी म्हटलं का दॅट इज हा कर्ता आहे, हा कर्म आहे किंवा हे क्रियापद आहे, नाही. म्हणजे याचा अर्थ की आपण काय केलं की आपण ऑब्झर्वेशननं भाषा शिकलो. काय शिकलो आपण, ऑब्झर्वेशननं भाषा शिकलो. ऑब्झर्वेशन आपल्याला कोणतरी म्हणत होतं किंवा आई वडील किंवा आपले आजी आजोबा घरामध्ये कम्युनिकेशन्स करत होते आणि ते कम्युनिकेशन, तर मला तेच म्हणायचं आहे का इंग्रजीही शिकताना आपल्याला त्या फंडामेंटल, जसं आपण भाषा शिकण्यासाठी जवळपास एक ठीकठाक भाषा शिकण्यासाठी आपण 2-1 वर्षाचा कालावधी लावतो आपण, साधारणतः 2-1 वर्षाचा, डिपेंड करतो. पण एक लक्षात ठेवतो, एक गडबड जबरदस्त अशी होते काय, हा प्रॅक्टिकल मी तुम्हाला काही, आजचं लेक्चर असं आहे का एकदम मी आज शिकवणं चालू करणार नाही, झालं तर थोडंफार शिकवून चालू करेल, पण तुम्हाला एकदम एक्झॅक्टली समजून सांगणार की त्यांचं प्रॉब्लेम्स काय होणार आणि काय काय गोष्टी येतात. जसं तुम्ही मराठी आता जवळपास जे काही विद्यार्थी आहे ना, तर तुम्हाला मराठी ठीकठाक येते, पण मी जर गॅरंटी देतो की काही असे शब्द जर उच्चारले तुमच्यासमोर, है ना, तुमच्यासमोर काही शब्द उच्चारले तर ते शब्दही तुम्हाला, त्या शब्दाचे तुम्हाला अर्थ माहिती आहे ना, त्या शब्दाचे तुम्हाला अर्थ माहीत आहे आणि तो कुठे कसा वापरायचा तेही समजणार नाही. म्हणजे याचा अर्थ एक थोडासा प्रॉब्लेम असा होतो की ही भाषा असो का ही भाषा, एक शब्दांचा प्रॉब्लेम जाणवणार, है ना, शब्द, है ना, शब्द म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो, वोकॅब्युलरीचा पण काय आपल्याला प्रॉब्लेम जाणवणार, बरोबर, वोकॅब्युलरीचा. म्हणून आपण एक आपलं एक फंडामेंटल्स आहे आपल्या क्लासेसचं किंवा एक आपण विचार करतो की तुमच्याकडे जी डिक्शनरी आहे, है ना, जी डिक्शनरी आहे त्या डिक्शनरीमध्ये सगळ्यांकडे छोटी मोठी डिक्शनरी असतेच, आहे ना, तर त्या डिक्शनरीमधलं काय करायचं की कॉम्बिनेशन्स असतं. जसं आता तुम्ही डिक्शनरीमध्ये शब्द चालू होतात, तर तुम्ही मोठी ए बी, है ना, मग त्यानंतर शब्द चालू होईल ए सी, ए बीचे काही शब्द असतील, त्यानंतर काय ए डी. तर प्रत्येक दिवशी क्लास येताना किंवा प्रत्येक दिवशीच नाही तर तुम्ही तुमच्या दैनंदिन व्यवहाराचा हा विषय केला पाहिजे. लक्षात ठेवा की जसं काय केलं पाहिजे का आज ए बी वरचे शब्द वाचायचे, पाठ नाही करायचे, लक्षात ठेवा, वाचायचे शब्द, काय करायचे, वाचायचे. आणि दुसऱ्या दिवशी ठीक आहे, जर क्लासमध्ये वेळ भेटला तर क्लासमध्ये आपण ते ॲक्टिव्हिटी करून घेऊ किंवा आपण नंतर काय करायचं आहे ते बघू, ठीक आहे. तर दुसऱ्या दिवशी 3 मिनिटं आपल्या स्वतःला वेळ द्यायचा, तो एक तर क्लासमध्ये राहील किंवा तुमचा इंडिव्हिज्युअल राहील, ठीक आहे. तर 3 मिनिटं स्वतःला वेळ द्यायचा आणि ए बी वरचे जेवढे शब्द वाचले असेल, मे बी वाचले असेल, मला मनाचा पाठ नाही करायचा आहे, लक्षात ठेवा, कारण पाठ केलेली गोष्ट लक्षात राहत नाही, ठीक आहे. तर याला 2 गोष्टी करायच्या. तर ए बी वरचे शब्द लिहायचे, जे काही शब्द आहे तुम्हाला ते लिहून काढायचे, त्याचे अर्थ लिहून काढायचे, त्याचे काय अर्थ लिहून काढायचे, त्याचं स्पेलिंग आणि त्याचा अर्थ लिहून काढायचा पहिला, ठीक आहे. त्याचं स्पेलिंग आणि त्याचा अर्थ लिहून काढणे. ते झाल्यानंतर आता काय होतं
की जवळपास एक प्रॅक्टिस लक्षात ठेवता. जर तुम्हाला एखादी भाषा ठीकठाक, कारण ही गोष्ट आपण मराठीची नाही करतोय, आपण इंग्रजीची करतोय, ठीक आहे, बरोबर, मी तुम्हाला इथून सुरू केलं आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की आता हे लिहिले शब्द है ना, तुम्ही जे काही जे शब्द पाठ केले, जसं तुम्ही शब्द पाठ केला होता है ना, की जसं अबॅक आहे ना, हा शब्द पाठ केला, ठीक आहे, हा शब्द पाठ केला, त्याचा अर्थ लिहिला, पाठीमागे वगैरे असा शब्द अर्थ पाठ केला होता, ठीक आहे. पण हा शब्द तुमच्या लक्षात तेव्हा राहील का जेव्हा त्याला तुम्ही यूज कराल. हां, याला एक शब्द थेरी वापरतात इंग्रजीमध्ये, याला यूज थेरी म्हटलं जाते. काय म्हणतात? यूज थेरी. यूज थेरी म्हणजे शब्द वापरला नाही, तुम्ही बघा लक्षात घ्या की तुम्ही एक कन्सेप्ट बघितला असेल, म्हणजे तुम्ही अनुभवलं असेल का यार आपण असं म्हणतो, अरे त्याला ते म्हणतात ना, ते असं करतो ना आपण, त्याला ते म्हणतात. त्याचा अर्थ काय होतो की एखादा शब्द आपण वापरत नाही, त्याच्यामुळे तो काय आपल्याला लक्षात येत नाही. सिंपल, आपल्याला काय येत नाही, लक्षात येत नाही. तर म्हणून लक्षात ठेवायचं का जर तुम्हाला इंग्रजीचे शब्द है ना जर लक्षात राहिले पाहिजे असं वाटत असेल तर तुम्हाला ते काय करायचे, यूज करायचे. मी असं म्हणत नाही की पहिल्याच दिवसापासून तुम्ही ते त्याचे इंग्रजी वाक्यांमध्ये यूज करा है ना, साधारणतः मराठी वाक्यांमध्ये. जसं आता आपण म्हणतोच ना की जसं तर सायकल है ना, मी सायकलनी शाळेत जाते है ना, आता सायकल हा शब्द है ना, सायकल हा शब्द मराठी आहे का? नाही है ना. जसं तुम्ही दुसरा शब्द वापरता की त्या टेबलवर ग्लास ठेव ना, टेबल आणि ग्लास है ना, टेबलवर ग्लास, आणि ग्लासी हा शब्द पर्टिक्युलर ना मराठी आहे ना टेबल हा शब्द मराठी आहे, पण दोन्ही शब्द तुम्ही वापरले है ना. टेबलला मराठीमध्ये शब्द काय, अर्थ काय, काय, मेज. काय शब्द आहे? मेज, बरोबर. तर मेज तुम्हाला म्हटलं का आता तुम्ही शब्द ऐकला जसं तुम्हाला म्हटलं गोलमेज परिषद है ना, गोल मेज परिषद है ना. आता गोलमेजला मराठीत काय म्हणतात मग? राऊंड टेबल कॉन्फरन्स, नाव ऐकलं असेल तुम्ही है ना, राऊंड टेबल कॉन्फरन्स. तर काय होतं की मेज हा शब्द आपल्या वापरात आहे का? मेज हा शब्द आपल्या वापरात नाही, म्हणजे जर शब्द आपल्या वापरात नाही तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होतो, लक्षात ठेवा की आपण काय करत नाही, आपण ते शब्द विसरतो. तर म्हणून लक्षात ठेवायचं पहिला कन्सेप्ट आहे दॅट इज यूज थेरी. लक्षात ठेवता यूज थेरी. तुम्हाला शब्द काय करायचे, वाचायचे आहेत, पाठ नाही करायचे. लक्षात ठेवता वाचायच्या, आणि वाचल्यानंतर पहिला विषय असा आहे की तुम्ही काय करणार, त्याला दुसऱ्या दिवशी लक्षात ठेवणार की मी 3 मिनिटं म्हणजे 3 मिनिटातच लिहायचे आहेत, ठीक आहे. नाहीतर तुम्ही आठवण करून राहिले 15-15, 20-20 मिनिटं आणि त्याच्यानंतर लिहून राहिले, हा विषय नाही. 3 मिनिटं आपला स्वतः टाईम लावायचा, घड्याळ घ्यायची, त्याचा टाईम लावायचा आणि म्हणायचं की आपल्याला मला एवढे शब्द आठवले. आणि ही प्रामाणिक लक्षात ठेवता, जर तुम्हाला जर जे काही आपला टाईम पिरियड आहे म्हणजे 3-4 महिन्याचा, 3-4 महिन्यात खरंच जर तुम्हाला इंग्रजी शिकायची आहे ना, इंग्रजी शिकायची आहे, आज तुम्हाला जसं वाटतंय की लक्षात ठेवता एक कन्सेप्ट आहे का दॅट इज रिटन इंग्लिश है ना अँड स्पोकन इंग्लिश. लक्षात ठेवता रिटन इंग्लिश आणि स्पोकन इंग्लिश, ठीक आहे, या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लक्षात ठेवता या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जर तुम्हाला रिटन इंग्लिश पाहिजे असेल तर रिटन इंग्लिशचा काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला रिटन इंग्लिश 1-1.5 महिन्यात तुम्ही इतके ट्रेन होऊन जाल का रिटन इंग्लिशमध्ये तुम्ही ना चूक कराल ना काही कराल, प्रॉब्लेम नाही होणार तुम्ही. पण स्पोकन इंग्लिशसाठी तुम्हाला थोडीशी वेगळी एफर्ट्स द्यावं लागेल, ठीक आहे. स्पोकन इंग्लिशसाठी काय वेगळी, ते बघू कसं करायचं आता, ठीक आहे. त्याच्यानंतर एक आणखी गोष्ट करायची का, आता आपल्याला काय माहिती आहे का, आणखी एक प्रॉब्लेम होतो की आजकाल तुम्ही 12वी पासून म्हणजे 11वी-12वीमध्ये एक आणखी एक प्रॉब्लेम झाला. 11वी-12वी म्हणजे 8वी पासूनच चालू झाला आहे. तर तुम्ही एक विचार करा की एक पुढे एक कन्सेप्ट येणार किंवा कॉम्प्रेन्शन नावाचा एक शब्द ऐकला असेल तुम्ही ना, कॉम्प्रेन्शन है ना. कॉम्प्रेन्शन म्हणजे काय होते, आकलन होते. आणि या आकलनच्या बेसिसवरच काय तुमचे पर्सनल रिस्पॉन्स आले आहेत है ना. की तुम्ही बघितलं असेल की तुमचे काही जे पुस्तक असतात त्याच्यामध्ये 4 प्रश्न वेगळे असतात आणि शेवटचा एक प्रश्न वेगळा, दॅट इज पर्सनल रिस्पॉन्स है ना. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं मनानं उत्तर द्यावं लागतं. आता मनानं उत्तर द्यावं लागतं तर पहिली गोष्ट आपल्याला ती गोष्ट समजली पाहिजे है ना, समजली पाहिजे, समजल्यानंतर ती आठवली पाहिजे, आणि आठवल्यानंतर ती काय केली पाहिजे, लिहिल्या गेली पाहिजे. तर एक आपली दुसरी ॲक्टिव्हिटी आहे, जसं आता याच्यामध्ये दुसरी ॲक्टिव्हिटी लक्षात ठेवायची क्लासमधली की 3 मिनिटं लक्षात ठेवायचं. काय करायचं आपल्याला, 3 मिनिटं तुम्हाला वाटेल ते लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये नियम लक्षात ठेवायचा. काय नियम लक्षात ठेवायचा, कुठलाच नियम पाळायचा त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला वाटेल ते 3 मिनिटात, ओके लक्षात, 3 मिनिटात काय करायचे, जेवढे जास्तीत जास्त शब्द होईल है ना, जेवढे जास्तीत जास्त शब्द होईल, अप्रॉक्सिमेटली 150 शब्द झाले पाहिजे, अप्रॉक्सिमेटली 150 शब्द झाले पाहिजे. त्या 3 मिनिटात 150 शब्द लिहून काढायचे इंग्रजी, म्हणजे वाक्य लिहून काढायचे, ठीक आहे, इंग्रजीचे.
ठीक आहे. जसं उदाहरणार्थ तुम्ही राम इज अ किंग, हां, ही लिव्ड इन अयोध्या वगैरे असं काहीतरी तुम्ही म्हणत आहात. तर असे जे म्हणत आहात हे 150 शब्द तुम्ही लिहून काढायचे. त्यांचं टेन्शन घ्यायचं नाही, त्याच्यामध्ये ग्रामर चुकतं आहे, स्पेलिंग चुकतं आहे, याचा काही विचार करायचा नाही. मुद्दा काय की 3 मिनिटात जवळपास आपले 150 शब्द लिहून झाले पाहिजे. ठीक आहे. तर जो लक्षात ठेवा, या ॲक्टिव्हिटीचा फायदा तुम्हाला 1 महिन्यानंतर कसा होतो मी तुम्हाला समजून सांगेन. ठीक आहे. तर दुसरी ॲक्टिव्हिटी काय तुमची, पहिली ॲक्टिव्हिटी शब्दाची आहे, दुसरी ॲक्टिव्हिटी काय, त्या 3 मिनटं विचार नाही करायचा, कुठलाच विचार नाही करायचा. आलं का लक्षात? विचार करायचा नाही की काय आपण करतोय, आलं का लक्षात? काय लिहितोय काय नाही, टेन्शन नाही घ्यायचं. तुम्ही ॲटोमॅटिकली 1 महिन्यानंतर बरोबर पद्धतशीर जे वाक्यरचना करायची आहे ती वाक्यरचना करणार. आणि तुम्हाला जे कंटेंट आहे ना, एखादं मटेरियल म्हणजे असं आता कसं लिहिणार, तुम्हाला एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याचे संबंध राहणार नाही, काही सुरुवातीचे काही दिवस 15-16 दिवस, पण नंतर हळूहळू काय होईल, त्याची सहसंबंध पण राहील, मे बी ग्रॅमॅटिकली करेक्शन्स पण येईल. ग्रॅमॅटिकल करेक्शनचा विचार करायचा नाही. ठीक आहे. कारण ह्या ॲक्टिव्हिटीच्या मागचं कारण असं आहे, लक्षात ठेवता की आपल्याला जसं तुम्हाला आता इथे आपण एक ॲक्टिव्हिटी घेतली होती का, तुम्हाला म्हटलं का 5 मिनटं बोला, तर तुम्हाला एक विषय प्रॉब्लेम येतो की बा 5 मिनटं बोलायचं काय आहे ना, 5 मिनटं बोलायचं काय आहे ना, किंवा तुम्हाला म्हटलं लिहा आहे ना, तर तुम्हाला जर म्हटलं की आपल्या गावाबद्दल लिहा, तर तुम्ही असा पेन घेऊन बसून जाता 5 मिनटं आहे ना, पहिले 5 मिनटं, पण लिहायचा 3 मिनटात, तर 5 मिनटं बसायचं कशासाठी. तर लक्षात ठेवजा की आपल्याला काय होतं, आणि ते लिहायताना एक आणखी एक विषय आहे का, ते लिहिताना असं नाही कुठल्याही रँडम विषयावर नाही लिहायचं आहे ना, कुठल्याही रँडम विषयावर नाही लिहायचं. जसं 3 मिनिटाचा टाईम लावला, मे बी तो क्लासमध्ये होईल किंवा क्लासच्या बाहेर, म्हणजे तुम्हाला ती काय म्हणतात होमवर्कसारखं राहील. तर जसं उदाहरणार्थ तुम्ही टेबल लिहिला आहे ना, टेबल हा टॉपिक दिला आहे ना, टेबल हा टॉपिक दिला, टेबल या टॉपिकवर 3 मिनटं लिहायचं आहे, टेबल या टॉपिकवर 3 मिनटं लिहायचं आहे. तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय का, हा विचार करत बसायचा नाही काय ती कसं आहे काय आहे वगैरे वगैरे. ठीक आहे. हां, ठीक आहे. लिहिण्याची प्रॅक्टिस पाहिजे. लिहिण्याची प्रॅक्टिस जर नसेल, आता कसं माहिती आहे का, तुमच्या एक्झाम्स आहेत, एक्झाममध्ये कॉम्प्रेन्शन नावाचा कन्सेप्ट तुम्हाला अजून इतक्या लवकर समजणार नाही, पण हळूहळू समजा. तुम्ही आता कवितांमध्ये कॉम्प्रेन्शन हा शब्द ऐकला असेल, ॲप्रिशिएशन्स कॉम्प्रेन्शन हा शब्द ऐकला आहे ना. कॉम्प्रेन्शन करणं म्हणजे काय करणं आहे, सिम्पल, की ती कविता जी तुम्हाला समजली आहे तिला तुम्हाला समजून म्हणजे तुम्हाला ट्रान्सलेट नाही करणं आहे. लक्षात ठेवा, ट्रान्सलेशन्स अँड कॉम्प्रेन्शनमध्ये खूप वेगळा फरक आहे. ट्रान्सलेशन म्हणजे राम इज द किंग है ना, राम हा राजा होता, हे वाक्य नाही. एक कविता वाचली तुम्ही है ना, एक कविता वाचली आणि कविता वाचल्यानंतर तुम्हाला काय समजलं आहे ना, कवीला किंवा पोएटला काय म्हणायचं आहे, पोएट्रेसला काय म्हणायचं आहे, ते तुम्हाला जे सांगायचं आहे ते त्याच्यात कॉम्प्रेन्शन. तर ते लिहायचं, तर म्हणजे ते आकलन करून लिहायची नंतरची गोष्ट आहे, पहिले तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. लक्षात, आकलन हळूहळू येईल, लक्षात ठेवा, त्याचा काही विषय नाही. म्हणजे ही ॲक्टिव्हिटी टेबल, आज टेबल आहे, उद्या बटरफ्लाय आहे, परवा ग्लास आहे, पेन्सिल आहे, रबर आहे, जे तुम्हाला असं वेगळं वाटतं त्या शब्दांवर लिहायचं. ठीक आहे. शक्यतोवर मी 7 दिवसात 7 शब्द, जर क्लासमध्ये ॲक्टिव्हिटी झाली तर क्लासमध्ये होईलच, जर डिपेंड करते क्लासमध्ये नाही झाली तर ती बाहेर करू. ठीक आहे. त्यानंतर 3 मिनिटाचा आणखी एक शब्द असं आहे, त्याच्यात तुम्हाला स्पोकन करायचं. लक्षात ठेवता, मी काय म्हटलं तुम्हाला, रिटन आणि स्पोकन काय खूप वेगळा विषय आहे, लक्षात ठेवता. बघा, खूपसो जर डिपेंड करते की तुमची बॅच किती मोठी होते, त्याच्यावर पर्सनॅलिटीचे क्लासेस डिपेंड करते. ठीक आहे. पर्सनॅलिटी म्हणजे तुम्ही मला बघून नको म्हणता, काही पर्सनॅलिटी काय वास्तवचं तब्येत वगैरे चांगली नाही. लक्षात ठेवता, गेस्चर्स आणि पोस्चर्स हा पर्सनॅलिटीची फक्त काय जास्तीत जास्त 10% भाग आहे. लक्षात ठेवता, आपण एखाद्याला 6 फुटात, म्हणजे लक्षात ठेवता हे चुकीचे गैरसमज आहे, म्हणजे ते गैरसमज चुकीचेच असतात. ठीक आहे. गैरसमज आहे की एखादा व्यक्ती 6 फुटाचा आहे, चांगला गोरापान आहे आणि म्हणजे त्याची पर्सनॅलिटी चांगली आहे, हे गैरसमज आहे. ठीक आहे. ते प्रथम दर्शनी ठीक आहे, आलं लक्षात, प्रथम दर्शनी ठीक आहे, पण त्याच्यानंतरसाठी त्याचं जे स्किल आहे, आलं का लक्षात, तो आपल्यासोबत बोलतो कसा, त्याचं इतरांसोबत वागणं कसं आहे, ते वागणं डिपेंड करतं, त्याला पर्सनॅलिटी म्हटलं जातं. ते आपण नंतर त्याची चर्चा करू, आपला संडेचा सेशन राहील. ठीक आहे. ओके, लक्षात आलं. तर त्याच्यानंतर आता आपला एक आहे चॅटर बॉक्स सेशन येतं. काय येतं, चॅटर बॉक्स सेशन्स. तर ते चॅटर बॉक्स सेशन्स म्हणजे काय, चॅटिंग हा शब्द, चॅटिंगपासून तुम्ही चॅटिंग तर प्रत्येक लोक करतात, आता विदाउट चॅटिंग कोणी राहिलंच नाही. तर ते चॅटिंग करत असताना आता काय होतं की चॅटिंग तुम्ही मोबाईलवर करता. तर पण चॅटर बॉक्स सेशन्समध्ये असं आहे का, जर तुम्हाला या भागावर स्पोकनवर काम करायचं असेल तर पुन्हा आपलं ही 3 मिनटं झाली, पुन्हा आणखी 3 मिनटाचं चॅटर बॉक्स सेशन्स आहे. ठीक आहे. चॅटर बॉक्स सेशन्समध्ये काय 3 मिनटं कुठलंही असंच, जसं ज्या विषयावर लिहिलं आहे ना, ज्या विषयावर लिहिलं त्याच विषयावर आहे ना, तसं तुम्हाला ज्या दिवशी मला भेटायला आलं त्या दिवशी काय म्हणतं ते की काय बोलू वगैरे, तू बोल,
हे जे काही विषय होतं, तर चॅटरबॉक्स सेशनचा फायदा असा होतो का 3 मिनटं, आलं का लक्षात, 3 मिनटं तुम्ही काय करायचं, पुन्हा एखादा विषय घ्यायचा आणि इंग्रजीमध्ये पुन्हा इथे विचार करायचा नाही, 1 मिनिटात विचार करायचाच नाही. लक्षात ठेवा, विचार करायचा नाही की आपलं ग्रामॅटिकल करेक्ट येतोय काय, आपण एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी संबंध आहे का, नाही, तो विचार करायचा नाही. मला याची पूर्ण शाश्वती आहे की येणाऱ्या काळामध्ये, लक्षात ठेवा, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ग्रामॅटिकल करेक्शन्स पण लावा, पहिल्या वाक्याच्या दुसऱ्या वाक्यामध्ये पण संबंध जोडा. तर 3 मिनटं काय करायचं, पुन्हा काय करायचं, चॅटरबॉक्स बोलत राहायचं. ठीक आहे, की तुम्हाला वाटेल ते, म्हणजे राम इज द किंग, आणि त्याच्यामध्ये मधात जर तुम्ही म्हटलं का राम अशोक इज द किंग असंही म्हटलं हरकत नाही झाली, तुम्हाला तुमचे रिपिटेशन्स काय झालं, पण एक महत्त्वाची मोठ्या मोठ्याने हे वाक्य 3 मिनिटापर्यंत आपलं घड्याळ लावायची, बोलायची. क्लासमध्ये ॲक्टिव्हिटी झाली तर हरकत नाही, बघू काय होतं. तर ह्या 3 गोष्टीची ॲक्टिव्हिटी करायच्या, बाकीच्या ॲक्टिव्हिटी नंतर मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर एक लक्षात ठेवा, आणखी एक महत्त्वाची गोष्ट की ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी त्याच्यासाठी आहे काय, याचं प्रॅक्टिकली आणि मी स्वतःचा एक्सपिरियन्स आहे की जेव्हा तुम्ही, लक्षात ठेवा की भालचंद्र नेमाडेचं नाव ऐकलं असेल, भालचंद्र नेमाडे है ना, ज्यांनी ऐकलं ते ठीक आहे. भालचंद्र नेमाडे मोठे ऑथर आहे, त्यांनी कोसला नावाची कादंबरी लिहिली. त्यांचा एक कन्सेप्ट आहे, ठीक आहे, कोसला फेमस कादंबरी आहे, हिंदू नावाची कादंबरी आहे, ठीक आहे, नाव ऐकलं असेल. तर त्यांचा एक कन्सेप्ट आहे, ते म्हणतात की जेव्हा तुम्ही, जसं आपण कसं आहोत माहीत आहे का, आपण म्हणजे आपण मराठी बॅकग्राऊंडचे लोक आहोत, मराठी आपली मातृभाषा वगैरे आहे, आणि जेव्हा आपण एक दुसरी भाषा शिकतो, लक्षात ठेवा, आपण जेव्हा एक दुसरी भाषा शिकतो त्याच्यातला सर्वात मोठा प्रॉब्लेम हा होतो की पहिल्या भाषेतले शब्द आपण विसरायला लागतो, है ना, पहिल्या भाषेतले आपण शब्द विसरायला लागतो. कारण आणि इवन लक्षात ठेवा की तुम्ही विद्यार्थी आहात आणि जोपर्यंत विद्यार्थी आहात, इवन पुढे पण विद्यार्थी जीवन संपल्यानंतर, तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की तुमची जवळपास रायटिंग प्रॅक्टिस ही सुटली नाही पाहिजे. रायटिंग प्रॅक्टिस सुटली नाही पाहिजे भाषेचं. जसं तुम्हाला सांगतो की जसं तुम्हाला मेज हा शब्द सामान्यतः सगळ्या लोकांच्या स्मरणातून निघून गेला आहे. मेज, टेबल हा शब्द निघून गेला आहे ना. पेला कोणी म्हणणार नाही, पेला, प्याला वगैरे हा शब्द आहे ना. आपण सगळेजण काय म्हणतो, ग्लास. काय झालं असं, कारण आपण हा एक शब्द काय केला, आत्मसात केला. तर लक्षात ठेवा की 2 भाषा शिकत असताना सर्वात महत्त्वाचं एक दुर्दैव असं होतं की जर आपण दोन्ही भाषांवर ठीकठाक पद्धतीने कमांड नाही ठेवली. लक्षात ठेवा, हा माझा नाही, हा भालचंद्र नेमाडेंचा कन्सेप्ट आहे. भालचंद्र नेमाडेंनी कन्सेप्ट सांगितला आहे की आपण 2 भाषा शिकत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक भाषा आपली स्वतःची आहे आणि दुसरी भाषा शिकत असताना काय होतं की कुठल्या तरी भाषेतले, म्हणजे कदाचित आपल्या पूर्वी भाषेत म्हणजे अगोदरच्या भाषेतले, तर अगोदरची भाषा आपण विसरून तरी जाऊ. हां, आता विसरून जाऊ. जसं तुम्ही म्हणाल आम्ही मराठी बोलणं विसरणार आहे काय, नाही, मराठी बोलणं विसरणार नाही, तुम्ही नक्कीच नाही विसरणार. पण तुम्ही मराठी लिहिणं विसरणार. तुम्हाला मराठीचे जे आपण काय म्हणतो त्याला स्पेलिंग आहे, स्पेलिंग्स वगैरे जे आहेत ते तुम्ही विसरणार, ही गॅरंटी आहे. जर तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही जी हिंदी वापरत नाही ते हिंदीतले शब्द लिहून बघा, है ना. जे शब्द तुम्ही आतापर्यंत कदाचित लिहिले नाहीत, म्हणजे ते मराठी भाषेतले शब्द आहे, ते शब्द लिहून पाहण्याचा प्रयत्न करा. घरी जाऊन तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला ते शब्द लिहिता येत नाही, है ना. जसं समजलं ना मी काय म्हणतो. तर हा म्हणजे लिंग्विस्टिकचा कन्सेप्ट आहे, का लक्षात ठेवता. आणि भाषा शिकताना हा विचार करायचा नाही की लक्षात ठेवता की हा सब्जेक्ट नाही आहे. लक्षात ठेवता याला सब्जेक्ट नाही म्हणून लक्षात ठेवता. मी शब्द लिहिला असं मी काय, इंग्रजी भाषा आहे, हां, इंग्रजी ही भाषा आहे, मराठी भाषा आहे, हिंदी ही भाषा आहे. तर आपण भाषा शिकत आहोत, आपण एखादा सब्जेक्ट शिकत नाही आहोत. हे खूप महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला असं वाटत असेल का आपण सब्जेक्ट शिकत आहोत, तर सब्जेक्ट तुम्ही शाळेत शिकता, टेक्स्टबुक म्हणतो आपण त्याला. इव्हन त्याला पण आता काय म्हणते मग त्याला, शासनाने पण त्याला एक शब्द सांगितला. काय सांगितलं, काय म्हटलं आहे, सब्जेक्ट 1, सब्जेक्ट 2, सॉरी सब्जेक्ट 1 नाही, काय लँग्वेज 1, लँग्वेज 2, लँग्वेज 3 आहे ना. तुमची फर्स्ट लँग्वेज मला वाटतं मराठी असेल, सेकंड लँग्वेज इंग्लिश आणि थर्ड लँग्वेज हिंदी वगैरे असं काहीतरी आहे. थर्ड इंग्लिश, ओके, हरकत नाही. डिपेंड करते की प्रिफरन्स काय दिला आहे. पण महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवता की या गोष्टी तुम्हाला जर ठीकठाक पद्धतीने माहीत असेल, नका लक्षात, या गोष्टी ठीकठाक पद्धतीने माहीत असेल तर तुम्हाला काय येतं बघा, बाकीच्या गोष्टी नंतर येतात. जसं लक्षात ठेवता की पूर्ण ग्रामर लक्षात ठेवता, कुठल्याही गोष्टीचं ग्रामर हे या म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला हे वाक्य सांगितलं, याच्यावर तर वाक्य बनणार नाही. लक्षात ठेवता, या कॉम्बिनेशनच्या बाहेर वाक्य बनणार नाही. आणि आपलं जर तुम्ही ठीकठाकपणे 15 दिवस जरी क्लासेस बघितले ना, क्लासेस बघितले किंवा क्लासेस नीट ऑब्झर्व केले, तर तुम्हाला एक मोठी एक कन्सेप्ट लक्षात येऊन जाईल की बा आपल्याला आपल्याला असं थ्रू जायचं आहे. आणि मग काय असतं माहिती आहे की जसं एक काय आपण साचे बनवून देऊ तुम्हाला. हे साचे म्हणजे मी तुम्हाला सांगतो, रिटर्न ग्रामर
हा कधीच प्रॉब्लेम नसतो. जर एका विद्यार्थ्यांनी ठीकठाक पद्धतीनं शब्दांवर कमांड घेतली आणि काही ग्रामॅटिकल्स, काही रचनांवर ठीकठाक पद्धतीने कमांड घेतली तर रिटर्न ग्रामर हा कधीच प्रॉब्लेम नसतो. ठीक आहे. प्रॉब्लेम असतो स्पोकन ग्रामरचा, स्पोकन इंग्लिशचा किंवा भाषेचा. ठीक आहे. एखाद्याला मराठीमध्ये उलटं होतं, मराठीमध्ये आपल्याला बोलता येते, लिहिता येत नाही, ही गॅरंटी आहे. तुम्हाला जर मी एखादा पॅरेग्राफ लिहायला सांगितलं तर तुम्ही त्या पॅरेग्राफमध्ये कितीतरी शुद्धलेखनाच्या चुका करून टाकणार. ओके, ठीक आहे, इथपर्यंत समजलं. ठीक आहे. तर ह्या 3 ॲक्टिव्हिटीज काय, दॅट इज अ डिक्शनरीची ॲक्टिव्हिटीज, त्याच्यानंतर 3 मिनिटाची, त्याच्यानंतर एक 3 मिनिटाचं काय रायटिंग सेशन्स है ना, 3 मिनिटाचं रायटिंग सेशन्स आणि 3 मिनिटाचं तुमचं चॅटर बॉक्स सेशन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एक सेशन्स घेत असतो. ते सेशन्स घेत असतो, ते सेशन्स डिपेंड करते तुम्ही किती विद्यार्थी जुळतात त्याच्यानंतर आपण बघू ते सेशन्स घ्यायचं की नाही घ्यायचं. ठीक आहे, पण लक्षात आलं. ओके. तर काळ है ना, काळला काय म्हणतो आपण, टेन्स. बरोबर, टेन्स स्पेलिंग बरोबर आहे. हां, टेन्स है ना, हा नंतरचा भाग. तर पहिलं काय म्हटलं तुम्हाला की कुठलेही वाक्य, काय म्हटलं लक्षात ठेवलं की इथून सुरुवात करायची, लक्षात ठेवलं कुठलंही वाक्य दॅट इज यस प्लस व्ही प्लस ओ है ना, एस प्लस व्ही, याला काय म्हटलंय पर्टिक्युलरली आपण, काय म्हणतो याला सब्जेक्ट. ठीक आहे, म्हटलं सब्जेक्ट. याला काय म्हटलं आपण वर्ब. याला काय म्हटलं आपण वर्ब. आणि याला काय म्हटलं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट. बरोबर, ऑब्जेक्ट. एकतर लक्षात ठेवता सब्जेक्ट. आता मराठीमध्ये जर विचार केला त्याला मराठीमध्ये समजून घेऊ. तर मराठीमध्ये काय येतो याच्या जागी, याला काय म्हटलं आपण कर्ता. काय म्हटलं कर्म आणि क्रियापद. क्रियापद. बरोबर. तर याचा अर्थ लक्षात घ्या की याच्यामध्ये हा जर तुम्ही जर विचार केला तर हा प्रेफरन्स काय बदलला. काय झालं, जसं यालाही म्हटलं का हे काय होतं कर्ता, क्रियापद आणि हे काय होतं कर्म. बरोबर. तर तुम्ही जर इंग्रजीमधला प्रेफरन्स बघितला है ना, इंग्रजीमधला प्रेफरन्स बघितला तर सब्जेक्ट वर्ब अँड ऑब्जेक्ट आहे. आणि मराठीमधला तुमचा प्रेफरन्स बघितला तर तो काय तुमचा कर्ता, कर्म आणि क्रियापद आहे. म्हणजे सामान्यतः आपण एक कन्क्लुजन काढतो का कुठलंही वाक्य, लक्षात ठेवता कुठलंही वाक्य सामान्यतः, लक्षात ठेवता सामान्यतः कशापासून बनतं, कशापासून बनतं कर्ता, कर्म, क्रियापद किंवा सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. सामान्यतः. तर जेव्हा आपण सामान्यतः हा शब्द लावला है ना, सामान्यतः लावला म्हणजे याच्यामध्ये जनरली है ना, जनरली सामान्यतः हा शब्द लावला म्हणजे काहीतरी याच्यामध्ये काहीतरी डाऊट आहे है ना. कारण जसं उदाहरणार्थ की या वाक्यामध्ये जसं आता आपण म्हटलं की राम आंबा खातो. बरोबर, राम आंबा खातो, हरकत नाही, राम आंबा खातो. ओके, बरोबर. ठीक आहे. तर आता या वाक्यामध्ये पुन्हा आपलं कर्ता, कर्म आणि क्रियापद आला. इंग्लिशमध्ये काय होईल, राम काय होतं, इट्स अ मँगो. ठीक आहे, इट्स अ मँगो. तर आता इथे पुन्हा तीच गोष्ट तुमची यस व्ही अँड ओ ऑब्जेक्ट. आता या पूर्ण गोष्टीला ऑब्जेक्ट म्हटलं, लक्षात ठेवा या गोष्टीला. याच्यामध्ये ए नावाचं हे आर्टिकल पण आलं. ए नावाचं आर्टिकल वाक्यामध्ये बघा, मराठी वाक्यामध्ये अ असं काहीतरी उपपद, मराठीमध्ये उपपद हा प्रकार नाही आहे है ना, लक्षात ठेवता. मराठीमध्ये उपपद आणि आर्टिकल्स म्हणतो ना आपण, आर्टिकल्स किती आहेत आर्टिकल्स, तर इथे भाग नाही येतो. आर्टिकल्स है ना, किती आहेत, 3 आहेत. कुठल्या आहेत, 3 आहेत, ए एन डी. हां, याचं लक्षात ठेवा. याचे उच्चार द पण आहे आणि याचा उच्चार दी पण आहे. तो पुढे कसा आहे ते आपण बघू. ठीक आहे. तर इथे आपल्याला लक्षात येऊन राहिलं की इथे आपल्याला लक्षात येतं की की हा ए इथे एक्स्ट्रा आला आहे, ते सध्या विचार करू नये आपण. ठीक आहे. पण कधी कधी असं होतं, लक्षात ठेवा काय होतं, कधी कधी असं होतं की वाक्यामध्ये फक्त कर्म आणि क्रियापद असतं. काय असतं, कर्म आणि क्रियापद. कर्म आणि क्रियापद म्हणजेच काय, तुमचं सब्जेक्ट प्लस काय असतं, वर्ब असतं. सब्जेक्ट आणि वर्ब असतं. जसं मी तुम्हाला म्हटलं राम खेळतो, सॉरी सब्जेक्ट नाही, सब्जेक्ट नाही, मला काय म्हणतो वर्ब अँड ऑब्जेक्ट. काय असतं, वर्ब अँड ऑब्जेक्ट. वर्ब अँड ऑब्जेक्ट. ठीक आहे. कधी कधी ऑब्जेक्ट पण येत नाही,
हां, ते डिपेंड करतं. बघू ना आपण ते कसं करायचं. थांबा, पहिलं मला हे जे सांगायचं आहे ते सांगू द्या. तुमच्याकडे चर्चा करू आपण त्याची. ठीक आहे. इथेच झालं असतं का जसं तुम्ही आता तेच वाक्य म्हटलं का राम खेळतो, त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट नाही. खेळतो म्हणजे काहीतरी खेळतोय तो, है ना. त्याच्यामध्ये क्रिकेट खेळत असेल, फुटबॉल खेळत असेल, तेच वाक्य आहे, ते हरकत नाही त्याच्यामध्ये. पण जे मला बेसिकमध्ये तुम्हाला समजून सांगायचं आहे त्या गोष्टीमध्ये ही गोष्ट येते की आपण सामान्यतः लक्षात ठेवता की सामान्यतः वाक्यामध्ये या 3 गोष्टी असतीलच. सामान्यतः या वाक्यामध्ये 3 गोष्टी असतीलच. प्लस वाक्य कधी कधी बिना कर्त्याचं पण असतं, है ना. म्हणजे त्याच्यामध्ये कर्ता नसतं. जसं मी तुम्हाला म्हटलं की वर्ब अँड ऑब्जेक्ट, दॅट इज ओपन द डोअर. ठीक आहे. ओपन द डोअर, ओपन द. आता याच्यामध्ये सब्जेक्ट आहे का? याच्यामध्ये सब्जेक्ट आहे का? नाही. तर ह्या वाक्यांचं आणि या वाक्य लक्षात ठेवता. ओपन द डोअर. आता ओपन द डोअर म्हणजे काय, दरवाजा उघड, है ना. मग आता इथे करता कोण आहे? कोणीच नाही. असं नाही होऊ शकत, है ना. लक्षात ठेवता की म्हणूनच आपण इथून सुरुवात केली आहे की एखादं वाक्य, लक्षात ठेवता, एखादं वाक्य की सामान्यतः काय असतं, एस प्लस व्ही प्लस ओनी बनलेलं आहे, है ना. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. कळलं का? त्यांनी बनलेलं आहे. पण पुढे जर आपण विचार करतो, है ना, पुढे जर आता विचार करतो तर आता इथे काय, वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मग आता करता नाही आहे. आणि लक्षात ठेवता की विदाऊट कर्त्याचं कुठलंच वाक्य होऊ शकत नाही. लक्षात ठेवता की कधी कधी तुम्ही म्हटलं ऑब्जेक्ट गायब आहे, हरकत नाही. ऑब्जेक्ट नाही आहे वाक्यामध्ये. राम खेळतो म्हटलं तुम्ही वाक्य, राम काय खेळतोय, कन्सिडर आहे, है ना. तसं ते वाक्य कसं सेन्समध्ये असं लक्षात ठेवता, त्या ऑब्जेक्टमध्ये एक काही गृहीतक आहेत. तसं आता मी तुम्हाला म्हटलं राम खेळतोय, याचा अर्थ असा आहे, लक्षात ठेवता या वाक्याचा, की आपण ते लिहायसाठी वगैरे वगैरे नाही. जसं आता म्हणतोय राम काय करतोय, राम खेळतोय. या प्रश्नामध्ये अपेक्षित नाही आहे, लक्षात ठेवता. फक्त राम काय करतोय हे विचारलंय, तर राम खेळतोय, है ना. या प्रश्नामध्ये अपेक्षित हे नाही आहे की राम काय खेळतोय. त्याच्यामुळे त्याचं कर्म त्याच्यामध्ये मेन्शन नाही केलं, है ना. लक्षात ठेवता. त्याच्यामध्ये त्याचं कर्म, राम खेळतोय ना, हरकत नाही. मग तो फुटबॉल खेळतोय, क्रिकेट खेळतोय की बॅडमिंटन खेळतोय, अलग लक्षात. याच्याबद्दल आपल्याला काय नाही चर्चा करायची नाही. तर पण लक्षात ठेवता, पण प्रत्येक ठिकाणी कर्ता हा असतोच. तर इथे जेव्हाही लक्षात ठेवता, जेव्हाही हे पर्टिक्युलरली आज्ञार्थी वाक्य आहे, लक्षात ठेवता, आहे ना. आज्ञार्थी वाक्य, ठीक आहे. आज्ञार्थी वाक्याला काय म्हणतात इंग्रजीत, काय म्हणतात, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. काय म्हणतात, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. तर या आज्ञार्थी वाक्यामध्ये, है ना, या आज्ञार्थी वाक्यामध्ये लक्षात ठेवता यस हा गौण आहे. काय म्हटलं, यस काय गौण आहे. गौण म्हणजे काय, अब्सेंट आहे. पण तो काय आहे, लक्षात ठेवता, तो काय असतो, कधी पण यू असतो. काय असतो, यू असतो, है ना. जसं तुमची टीचर तुम्हाला दरवाजा उघड म्हणते आणि तिथं तुम्हाला म्हणते ना शांत बसा, तुम्हाला म्हणतायत टीचर शांत बसायला, तुम्हाला टीचर्स म्हणतात की दरवाजा उघड किंवा पाणी आण, है ना, पाणी आण, पाणी दे, है ना, झाडांना पाणी टाक ना, झाडांना पाणी घाल, वगैरे वगैरे जो काही शब्द असेल, तर याचा अर्थ आहे तिथे तू हा सब्जेक्ट, लक्षात का, तू हा सब्जेक्ट काय दिला इथे, काय गौण आहे. म्हणजे आपण जे म्हटलं होतं की सामान्यतः, लक्षात घ्या, सामान्यतः कर्ता कर्म क्रियापदाने वाक्य बनतं किंवा एस प्लस व्ही प्लस ओनी वाक्य बनतं. पण कधी कधी केस असे होऊ शकते का दॅट इज करता नसतो. आणि जेव्हा करता नसतो, है ना, साधारणतः करता कोणत्या वाक्यात नसतो, कोणत्या वाक्यात नसतो, आज्ञार्थी वाक्यात नसतो. आणि आज्ञार्थी वाक्यात करता नसतो, तिथं करता काय असतो, यू असतो. काय असतो, यू. म्हणजे तुम्ही, म्हणजे समोरच्या व्यक्तीला, पर्टिक्युलरली आपण तू हा शब्द न वापरता समोरच्या व्यक्तीला ते कन्सिडर करून तिथे म्हटलेलं असतं. पण लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. तर दुसरा महत्त्वाचा भाग, आता आपण एक जनरलाइज वाक्य बघितलं, है ना. आता याच्यामध्ये जस्ट दुसरं काय, टाइप्स ऑफ सेंटेन्स. ठीक आहे. टाइप्स ऑफ सेंटेन्स. तर किती प्रकारचे सेंटेन्स असतात, किती प्रकारचे असतात. आता इथे किती काढू, हां, किती असतात, 4 प्रकारचे सेंटेन्स असतात. किती, 4 प्रकारचे सेंटेन्स. आता पुढचा टप्पा काय, पहिलं एक वाक्य बघून घेतलं आपण, है ना. जनरलाइज म्हटलं का एक वाक्य कुठलंही लक्षात ठेवता. आता याच्यातली कॉम्बिनेशन लक्षात ठेवता की आपण ते जेवढी चर्चा करणार आहोत, लक्षात ठेवता या पद्धतीनं शक्यतोवर कोणी सांगत नाही. आपण म्हणजे या पद्धती मी काय म्हणतो का या पद्धतीने सांगत नाही. कुठल्याही क्लासेसमध्ये जा किंवा म्हणजे प्रत्येक टीचर चांगला शिकवत असतो त्याच्याबद्दल नाही,
पण त्यांचा प्रिफरन्स काय होत असतो, थोडा गडबड होतो. काय करतो की तुम्ही जनरलाइज ग्रामरच्या क्लासेस जाते एस प्लस व्ही प्लस पासून टेन्स चालू करतात, पण त्याच्या अगोदर आपल्याला एक काय करायचं म्हणजे आजचा दिवस आपण काय करतोय की आपण एक बॅकग्राऊंड तयार करतोय की आपल्याला ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे, पण ती कशी अरेंज करायची, त्याचा प्राधान्यक्रम काय ठेवायचा. तर तुमचं पहिलं सेंटेन्स असतं पर्टिक्युलर म्हणजे वाक्याचे प्रकार आहे ना, तर काय डिक्लेरेटिव्ह आहे ना, डिक्लेरेटिव्ह. आता डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स डिक्लेअर आहे ना, किंवा तुम्ही याला काय म्हटलं तर असर्टिव्ह सेंटेन्स, काय म्हटलं तर असर्टिव्ह. मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो विधानार्थी है ना, काय म्हटलं तो विधानार्थी. विधानार्थी वाक्य काय म्हटलं तो विधानार्थी. म्हणजे विधान म्हणजे काय, स्टेटमेंट. काय म्हणतात, स्टेटमेंट. म्हणजे याच्यामध्ये साधारणतः काही लोक असं म्हणतात की ज्याच्यामध्ये पूर्णविराम आहे, लक्षात, त्याच्यामध्ये काय पूर्णविराम आहे. तर पूर्णविराम नंबर ऑफ वाक्य म्हणजे जसं जर तुम्ही बघितलं आता नोटेशन्स आहे, सिम्बॉल्स काय आपल्याला तर पूर्णविराम आहेत, क्वेश्चन मार्क्स आहे, काय एक्सक्लामेटरी आहे ना, कुठल्यात एक्सक्लामेटरी आहे. आणि आणखी एक पूर्णविराम एका ठिकाणी येतो, दॅट इज कुठल्या पूर्णविराम, कुठल्या पूर्णविराम किंवा कुठे येतो आज्ञार्थी वाक्यात. आज्ञार्थी वाक्यात आणि आज्ञार्थी वाक्यात पूर्णविराम येतो ना, पूर्णविराम देतात ना, ओपन द डोअर नंतर पूर्णविराम देतात. त्याला लक्षात ठेवा. या भानगडीत बसायचं नाही की वन टू वन, म्हणजे याच्यावर ओळखू शकतो आपण काय क्वेश्चन मार्क्स आहे ना, आहे ना, क्वेश्चन प्रश्नार्थी वाक्य आहे, एक्सक्लामेटरी आहे, उद्गारवाचक आहे ना. तर याचा अर्थ असा होतो, लक्षात ठेवता, याचा अर्थ असा होतो की काय म्हणते की या भानगडीत बरं पडायचं नाही, आपल्याला काय करावं लागेल, वाक्य चिकस करावं लागेल की नेमकं त्याच्यामध्ये रचना काय आहे. जसं इथे विचार केला की एस प्लस व्ही प्लस ओ जर असेल तर ते काय विधानार्थी वाक्य आहे मोस्ट प्रोबेबली, ठीक आहे. फक्त व्ही प्लस ओ असेल तर काय ते व्ही प्लस ओ असेल तर काय असेल ते आज्ञार्थी वाक्य. काय कोणतं वाक्य, आज्ञार्थी वाक्य. म्हणजे पूर्णविरामचा काही संबंध आहे का वाक्याशी, नाही. ते आपल्याला काय करावं लागेल, त्याचं काय स्ट्रक्चर चेक करावं लागेल, ठीक आहे. उरलेल्या दोन वाक्याचं डिक्लेअरेट. आता जसं आता काय म्हटलं आपण डिक्लेअर केलं करतो की जसं फॉर एक्झाम्पल राम इज अ किंग है ना, तर आपण काय केलं, एक वाक्य डिक्लेअर केलं. म्हणजे याच्यामध्ये काही तुम्हाला संशय आहे का, हे वाक्य त्यांनी काय म्हटलं आपण मराठीमध्ये काय म्हणतो वाक्य, राम काय राजा आहे, ठीक आहे, राम राजा आहे, ठीक आहे. किंवा जसं म्हटलं का राम इट्स अ मँगो, ठीक आहे, राम इट्स अ मँगो. हे डिक्लेरेशन्स आहे, डिक्लेरेटिव्ह. तर म्हणजे याचाच अर्थ काय झालं की राम आंबा खात आहे, नाही काय होतं, खातो, ठीक आहे. ते आपण बघा, हीच गडबड होती आपलीवाली, काय करायचं ते बघू आपण ते पुढे, ठीक आहे. पण मी तुम्हाला पहिले काय सांगतोय ते लक्षात घ्या. तर याच्यामध्ये काय तुमचं काय डिक्लेरेशन्स आहे मराठीमध्ये. येऊन याचा जर उलट्या पद्धतीने जर विचार केला, तुम्हाला सांगतो का बेसिक ट्रान्सलेशनचा नियम, ठीक आहे, हा प्रत्येक ठिकाणी काम करेल असं नाही, पण मोस्ट म्हणजे जवळपास 90% ठिकाणी काम करतो. ट्रान्सलेशन कसं करायचं, जसं रामच्या ठिकाणी राम घेतलं आणि उलटं वाचायचं वाक्य, ठीक आहे. रामच्या ठिकाणी राम घेतलं, उलटं वाचायचं वाक्य. किंगचा अर्थ काय होतो, राजा, आणि इसचा अर्थ आहे ना, ठीक आहे. इथे पहा, रामच्या ठिकाणी राम घेतला, मँगोच्या ठिकाणी घेतला आंबा है ना, आंबानी आंबा है ना, आंबा. इथच्या ठिकाणी काय घेतलं, खातो, ठीक आहे. तर म्हणजे ट्रान्सलेशन जर तुम्हाला बेसिक ट्रान्सलेशन बघायचं असेल, ठीक आहे, कारण काय असतं हे जनरली छोट्या छोट्या वाक्यांमध्ये हे ट्रान्सलेशन काय पडतं आपल्याला कामात पडतं. लक्षात आलं काय, तर आता बघा दुसरं काय की दुसरं कुठलं सेंटेन्स आहे आपल्याला, ठीक आहे. दुसरं इम्पेरेटिव्ह. काय म्हटलं, इम्पेरेटिव्ह. इम्पेरेटिव्हला काय म्हटलं होतं आपण, आज्ञार्थी. आज्ञार्थीमध्ये काय म्हटलं होतं, इथं नियम नाही लिहित, मी तुम्हाला वाक्य सांगतोय, ठीक आहे. तर आज्ञार्थी वाक्यामध्ये काय म्हटलं होतं आपण, ओपन द डोअर, ओपन द डोअर, ओपन द डोअर. म्हणजे बघा पुन्हा ट्रान्सलेशन रिव्हर्समध्ये करा, काय म्हणून राहिलं, है ना. लक्षात ठेवता इथे काय ओपन द डोअर, डोअरचं काय झालं, दरवाजा उघड, ठीक आहे. आता इथे मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं, काय म्हटलं होतं की
यू काय इथे अब्सेंट आहे ना, अब्सेंट आहे. पण इथं या वाक्यामध्ये तुम्हाला काय दिसणार नाही, करता दिसणार नाही. पण तो करता तिथे काय तुमचा काय करता काय प्रेझेंट आहे. तर हे दुसऱ्या पद्धतीचं वाक्य झालं. ठीक आहे, जाऊ दे. कळलं का इथपर्यंत? समजलं? ओके. तर तिसरं वाक्य, आता तिसरं किंवा आपण बरं ठीक आहे, तिसरं काय एक्सक्लामेटरी. काय म्हटलं? एक्सक्लामेटरी. ठीक आहे, एक्सक्लामेटरीला काय म्हटलं होतं है ना, उद्गारवाचक. आता याच्यामध्ये काय म्हटलं, जसं वॉट अ गर्ल. ठीक आहे, वॉट अ गर्ल है ना, वॉट अ गर्ल. किंवा दुसरं वाक्य घ्या, हाऊ ब्युटिफुल शी इज. हाऊ ब्युटिफुल शी इज है ना, बरोबर. हाऊ ब्युटिफुल शी इज हे वाक्य घेतलं म्हणजे ती किती सुंदर आहे. पुन्हा लक्षात घ्या, या वाक्यामध्ये पण एस प्लस व्ही. ठीक आहे, हा ओ हे काय तुमचं डब्ल्यू एच आहे. आता डब्ल्यू एचमध्ये थोडासा काय होतो, फरक होतो, लक्षात घ्या. डब्ल्यू एचमध्ये काय होतं, थोडीशी गडबड आहे. डब्ल्यू एचमध्ये प्रत्येक वेळा असणार ना, डब्ल्यू एच म्हणजे काय होते बघा, इथे गडबड होते आपली. डब्ल्यू एच आहे ना, म्हणजे याचा अर्थ हे बघा. तसं तर तुम्हाला सांगतो, एक्सक्लामेटरी वाक्यामध्ये एक्सक्लामेटरी साईन असतो. एक्सक्लामेटरी काय असतो, साईन असतो. आणि एक्सक्लामेटरी साईन असल्यामुळे लक्षात ठेवता आपण ते ओळखूनच घेतो. पण या वाक्यांची सगळ्यांची खासियत लक्षात ठेवता, हे सगळे सामान्यतः वाक्य तुमच्या एस प्लस व्ही प्लस ओनी बनलेले आहे. कशाने? एस प्लस व्ही. आता शेवटचं राहिलं. शेवटचं कुठलं, हे 3 लिहून घ्या. जसं इंटरोगेटिव्हला काय म्हटलं होतं आपण, प्रश्नार्थक वाक्य आहे ना, प्रश्नार्थक वाक्य. आता सामान्यतः लक्षात ठेवता तर ही वाक्य 2 पद्धतीची असतात. एक असतात एक डब्ल्यू एच, काय असतात डब्ल्यू एच है ना, किंवा एक काय असतात वर्बल. काय असतात वर्बल. तर आता डब्ल्यू एच म्हणजे काय, की जसं आता ह्या वाक्य बघा की जसं हे वाक्य आहे ना, या वाक्यामध्ये जर आपण रामबद्दल माहिती विचारायची असेल तर आपण कसं म्हणतो, हु इज अ किंग है ना, प्रश्नार्थक चिन्ह है ना, प्रश्नार्थक चिन्ह. हु इज अ किंग. पुन्हा लक्षात ठेवता की आता याच्यामध्ये या केसमध्ये लक्षात ठेवता याला रिलेटिव्ह नाऊन म्हणतात. तर इथे हा डब्ल्यू एच जो आला ते रिलेटिव्ह आला, कारण का बघा लक्षात ठेवता तर हा यस काय म्हणजे राम काय करता आहे, राम काय करता. लक्षात घ्या, तुम्हाला हे म्हणजे जड जाता नाही ना, लक्षात ठेवतो. मी पहिले बेसिकमध्ये गोष्ट समजून सांगतोय का, बाकी मग आपण कशी चर्चा करतो, काय चर्चा करतो तो भाग पुढचा आहे. ठीक आहे. तुम्हाला असं वाटत असेल की सरनं टेन्स चालू नाही केला आहे ना, टेन्स नंतरचा पार्ट आहे, पहिले हे समजून घ्या ना की टेन्स कशासाठी शिकायचं आहे, कुठे कुठे काय काय गोष्ट आहे. तर जसं आता उदाहरणार्थ आहे ना, की जसं आता काय म्हटलं, आता राम इज अ किंग, किंवा इथे वाक्य घेतो मी तुम्हाला, राम इज अ किंग, बरोबर. तर याचा अर्थ का आपण या अब्सेंट व्यक्तीबद्दल विचारतोय, तर हु इज अ किंग, तर राम इज अ किंग त्याचं उत्तर आहे. तर म्हणजे हा कोणाच्या रिप्लेसमेंटमध्ये आला, एचच्या रिप्लेसमेंटमध्ये आला है ना, एचच्या रिप्लेसमेंटमध्ये आलाय. म्हणजे इव्हन याला म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये कंडिशन तीच राहील, लक्षात ठेवता कंडिशन तीच राहील. दॅट इज काय एस प्लस व्ही प्लस ओ है ना. आता याच वाक्याला वेगळ्या पद्धतीने जर विचार करतो तर कसा माहिती आहे का, की वर्बल क्वेश्चन म्हणजे डब्ल्यू एच क्वेश्चन्समध्ये ज्याच्यामध्ये डब्ल्यू एच रिलेटेड है ना, जसं व्हॉट, हू, हुज, हुम है ना, किंवा हाऊ पण असे प्रश्न म्हणजे असे शब्द येऊन ते वाक्य चालू होतं है ना. आणि शेवटी त्याला प्लस काय असतो, त्याचा प्रश्नार्थक चिन्ह पण असतो. तशा पद्धतीचे वाक्य काही जनरलाइज जे आहे ते आपण पुढे चर्चा करू त्याची, पण समजून राहिलं का मी काय म्हणतोय. आता बघा याच्यामध्ये गोष्ट अशी होते का, या प्रश्नामध्ये तुम्हाला एक उत्तर स्पेसिफिक आहे है ना, पण याच्यामध्ये जे उत्तर देण्याची पद्धत असते ती शक्यतो यस किंवा नो असते. काय असते, एस किंवा नो वर्बल क्वेश्चन्समध्ये. पण तो प्रश्न पहा कसा बनलेला असतो. इव्हन क्वेश्चन्समध्ये क्वेश्चन टॅग हा पण प्रश्न येतो है ना, तुम्ही रिटॉरिकल क्वेश्चन्स पण येतो. रिटॉरिकल क्वेश्चन्स म्हणा किंवा पर्टिक्युलरली पुढचा तुमचा भाग जो आहे काय म्हणते त्याला
काय म्हणतो म्हणजे प्रश्नाचे 4 प्रकार पडतात सामान्यतः जर आपण कन्सिडर केलं तर. डिपेंड करतं पुस्तक टू पुस्तक है ना, म्हणजे बुक्स टू बुक्स व्हॅरी करतात. जसं उदाहरणार्थ आपल्या WH माहिती आहे, वर्बल माहिती आहे, क्वेश्चन टॅग माहिती आहे. क्वेश्चन टॅग पण एक प्रकारचा प्रश्नच असतो, ठीक आहे. आणि रिटॉर्टिकल क्वेश्चन्स हे 4 पद्धतीचे सामान्यतः प्रश्न पडतात. पण आपण दैनंदिन जीवनात जे वापरतो है ना, सामान्यतः हे 2 वापरतो, ठीक आहे. तर आता हे प्रश्न पुन्हा पहा, राम इज अ किंग, हे काय होतं डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह सेंटेन्स. आता याचं काय केलं आपण, इज राम इज अ किंग प्रश्नार्थक चिन्ह. आता काय म्हटलं बघा, राम राजा आहे, राम राजा आहे का, हे वाक्य कसं आहे, राम राजा आहे. आणि प्रश्न कसा विचारला, राम राजा आहे का. म्हणजे आता सॉरी, ठीक आहे, इज राम अ किंग, इज राम अ किंग, ठीक आहे. तर इज राम अ किंग म्हणजे काय, राम राजा आहे का. त्याचं उत्तर काय द्याल तुम्ही, इथे लिहिलं आहे राम इज अ किंग, तर तुम्ही काय म्हणणार येस है ना. इथे जर असं म्हटलं राम इज नॉट अ किंग, तर तुम्ही काय म्हणणार नो, बरोबर. पण याचा अर्थ असा आहे की आपल्याला बघा, आपण सध्या मी ग्रामरला सुरुवात नाही केली आहे, मी ग्रामरच्या ज्या बेसिक गोष्टी आहे लक्षात ठेवजा, ग्रामरच्या रिलेटेड ज्या बेसिक गोष्टी आहेत जिथून आपण सुरुवात केली पाहिजे है ना, लक्षात ठेवजा. काळसाठी जर तुम्हाला तर महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की आपल्याला काय पहिले तयारी काय करायची आहे, लक्षात घ्या. पहिले काय तयारी करायची आहे की पहिले बॅकग्राऊंड काय आहे, तर ठीक आहे. तर आपण 4 पद्धतीचे वाक्य शिकलो, दॅट इज तुमचं विधानार्थी वाक्य, दुसरं काय होतं आज्ञार्थी वाक्य, एक्सक्लामेटरी, आणि काय म्हणतं इंट्रोगेटिव्ह. इंट्रोगेटिव्हमध्ये सामान्यतः आपण 2 प्रकार, तसे प्रकार आहेत 4, पण आपण सामान्यतः 2 प्रकार म्हणतो, दॅट इज WH आणि त्याचं काय होतं वर्बल. मी तुमचा याला एक बेसिक नियम लिहून देईन 2-4 दिवसामध्ये की तुमचं कुठलंही पर्टिक्युलर WHचं वाक्य असलं किंवा WHचं असलो किंवा वर्बलचं असो, ते वाक्य तुमचं चुकणार नाही, ठीक आहे. ते वाक्य काय तुमचं चुकणार नाही. तर लक्षात ठेवजा की ह्याच्यामध्ये हे वर्बल क्वेश्चन्स आहेत. इव्हन याच्यामध्ये जसं हे वाक्याचं पण आपण कन्सिडर करू शकतो का राम इट्स अ मँगो, तर याचं वाक्य काय झालंय, काय होतं राम आंबा खातो, बरोबर. राम आंबा खातो, तर याचं उलट काय होतं का, काय काय होईल याचा प्रश्न कसा होईल, इज होईल का, नाही, इथं काय नाही आहे इट्स आहे. तर म्हणजे काय डज राम इट अ मँगो, ठीक आहे. आता हे काय भानगड आहे, ही ग्रॅमॅटिकल काय भानगड आहे पुढे बघू. पण इथे म्हणजे राम आंबा खातो का, लक्षात ठेवा येस, त्याने आपण इथे स्टेटमेंट करून दिलं ऑलरेडी का राम आंबा खातो. तर याचा अर्थ मला थोडक्यात असं म्हणायचं आहे की आपण पहिल्यांदा हा चर्चा केली, बघा लक्षात ठेवता, पहिल्यांदा इथे आपण ही चर्चा केली का वाक्य काय असतात, म्हणजे साधारणतः कुठलंही वाक्य S+V+O बनलेलं असतं, कर्ता कर्म क्रियापदांनी बनलं असतं. आज्ञार्थी वाक्याची गडबड अशी होती का आज्ञार्थी वाक्यामध्ये काय होतं, शक्यतोवर आज्ञार्थी वाक्यामध्ये प्रॉब्लेम हा असा असतो का कधी कधी काय असतो, कर्ता दिसत नाही पण कर्ता काय असतो, यू असतो. मग पुन्हा आपण वाक्यांना काय केलं, सामान्यतः आपण ग्रॅमॅटिकली हा विचार नाही केला का ते S+V+S1 म्हणजे V1 आहे की V2 आहे की V3 V4 जे सामान्यतः नोटेशन्स आहेत वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये, त्याचा विचार नाही केला. आपण हा विचार केला की पहिले वाक्य बघून घेऊ कुठले वाक्य आहेत. तर वाक्य 4 प्रकारचे आहेत, कारण हे सगळे S+V+O किंवा टेन्स, व्हॉइस, नॅरेशन्स, जे काय डिग्री वगैरे जे काही आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाक्यांची रचना करणार आहोत, ते वाक्य ह्या साधारणतः 4 पद्धतीनंच येईल, ते आपण पुढे चर्चा करू. जसं की जर तुम्हाला बघायचं असेल तर आपण 1-2 दिवसात आपण त्याचं क्लिअरन्स घेऊ, लक्षात आलं, ठीक आहे. तर याच्यानंतर आणखी पुढची गोष्ट का जी मला सुरुवातीला घ्यायची होती, पण ठीक आहे आपण जाता ती घेऊ, ठीक आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की इंग्रजीमध्ये अल्फाबेट्स किती आहेत, इंग्रजीमध्ये अल्फाबेट्स किती आहेत, किती आहेत है ना, अल्फाबेट्स किती आहेत, किती आहे 26 मध्ये है ना, ओवेल्स अँड कॉन्सोनंट. किती ओवेल्स आहेत, किती 5 ओवेल्स आहेत है ना, आणि कॉन्सोनंट किती आहे 21, बरोबर. तर याची एक खरी गंमत असे, आता तुम्ही म्हणाल का सर आम्हाला माहीत नाही की हे है ना, नाही माहीत असतं, ठीक आहे, काही काही विद्यार्थ्यांना नाही माहीत, ठीक आहे. पण एक गंमत आहे का जी गंमत आपण येणाऱ्या क्लासमध्ये सांगू, पण येते मी तुम्हाला इथं यासाठी तुम्हाला आयडिया देतो या गोष्टीची की तुम्हाला पुढे कसं कसं लक्षात ठेवायचं, काय काय लक्षात ठेवायचं. जसं साधारणतः
जसं तुम्ही AEIOU, ठीक आहे ना, AEIOU हे 5 आहे ना, आणि हे 21 जे काही बी पासून तर पर्टिक्युलरली झेडपर्यंत जे काही राहतील, ठीक आहे, 21. त्याची गंमत अशी आहे, लक्षात ठेवा की या अल्फाबेटचे आहे ना, या म्हणजे 26 अल्फाबेटमध्ये या ओवेलचे किती साऊंड आहेत? 20 साऊंड आहेत. किती? 20 साऊंड. काय? 20 साऊंड आहेत. आणि याचे 24 साऊंड आहेत. किती? 24 साऊंड. म्हणजे लक्षात ठेवा, याचा अर्थ शब्द किती आहेत? 26, पण साऊंड किती आहेत? 44. ठीक आहे, साऊंड किती आहेत? 44. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? जसं बघा की आपण आता एक शब्द काय, म्हणजे साऊंड म्हणजे काय? ध्वनी. लक्षात घ्यायचा काय? ध्वनी. बघा काय होतं की जसं याचा अभ्यास आपण पुढे करणार, पण तुम्हाला मी आज ते हिंट देतोय, म्हणजे आपण सुरुवात कशी केली पाहिजे अभ्यासाची. जसं आता मला एक सांगा, मी बॅट लिहितो है ना, काय लिहिलं? बॅट है ना. तर इथं एचा उच्चार काय आहे? ब प्लस ॲ प्लस त है ना, बरोबर ना, मान्य आहे. पण आता इथे टेबल हा शब्द लिहिला, काय लिहिला? टेबल हा शब्द लिहिला. तर इथे एचा उच्चार काय? काय? ए. म्हणजे ट प्लस ए है ना, प्लस ब प्लस अ प्लस ल, ठीक आहे, प्लस ल. म्हणजे याचा अर्थ लक्षात ठेवा, याचा अर्थ काय म्हणून राहिलं है ना. जसं आपण पुन्हा एक शब्द घ्या, जसं लॉ है ना, तर ल प्लस अ, ल प्लस अ, म्हणजे याच्यावरून काय लक्षात येऊन राहिलं की जरी हा काय आपल्याला दिसतोय एस आहे है ना, हा काय आपला ए आहे, पण एचे उच्चार आपण आता स्थित बघितले का 3 वेगवेगळे उच्चार आहेत. 3 वेगवेगळे उच्चार आहे. समजलं का? ठीक आहे. जसं सायकलचं स्पेलिंग इथं बघा, हे जर चेक करायचं असेल तिकडं, तसं तर लक्षात आलं. म्हणजे पुढे मी त्याचा एक टेबल लिहून देईन तुम्हाला, किंवा टेबल लिहून देईल किंवा टेबलचा फोटो पाठवून देईल. ठीक आहे. तर इथं याचा अर्थ असा आहे का, जसं आता तुम्ही एक शब्द घेतला है ना, जसं उदाहरणार्थ सायकल है ना, सायकल. तर इथं सीचा उच्चार काय? स, आणि इथं काय? क है ना. तर म्हणजे याचा अर्थ की जेव्हा तुम्ही काय करता, कॉन्झनंट बघता है ना, जेव्हा तुम्ही कॉन्झनंट बघता तर कॉन्झनंटमध्ये उच्चार किती आहेत? म्हणजे 21 शब्दांचे 24 उच्चार आहेत. 21 शब्दांचे काय? 24 उच्चार आहेत. आणि ह्या 5 शब्दांचे किती? 20 उच्चार आहेत. 20 उच्चार म्हणजे त्याला आपण साऊंड म्हटलं आहे, ध्वनी. हे इथे याच्यासाठी सांगितलं, लक्षात ठेवा. जेव्हा आपण आर्टिकल्स हा विषय शिकतो, लक्षात ठेवा, आर्टिकल्स हा विषय शिकतो, तेव्हा आर्टिकल्स या विषयामध्ये लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टींची, म्हणजे की काय म्हणते त्याला आपण, जे ए अँड डी जे वापरणार ते का वापरणार, कसे वापरणार, याचं उत्तर आपल्याला कशात भेटतं? या साऊंड्समध्ये भेटतं है ना. म्हणजे आय इट ॲन ॲपल का म्हणायचं, किंवा आय इट ॲन मँगो का म्हणायचं. सॉरी, कळलं का? समजलं काय? राम इट्स अ मँगो आणि राम इट्स ॲन ॲपल है ना. तर याचे मागचे जे काही थोडंसं काही बेसिक आहे ते बेसिक किती आहे, तर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवायची का अल्फाबेट जरी, लक्षात ठेवा है ना, अल्फाबेट जरी किती आहेत? 26 असले तरी उच्चार किती आहेत त्याचे? 44 आहेत. उच्चार किती आहेत? 44. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट, जसं म्हणजे याला जर थोडंसं वेगळं लक्षात ठेवायचं असेल तर मराठीमध्ये अशी भानगड नाही आहेत. मराठीमध्ये अशी भानगड नाही, किंवा मराठीमध्ये असा प्रॉब्लेम होत नाही, कारण का मराठीमध्ये मुळाक्षर किती आहेत? किती आहेत? 52. किती आहेत? 52, बरोबर. आणि त्या 52मुळे प्रत्येकाचा उच्चार काय वेगवेगळे आहेत है ना, त्याचे उच्चार वेगळे आहेत, त्याचे उच्चार स्थान वेगळे आहेत है ना, उच्चार स्थान वेगळे आहेत. जसं ऐकतो ना आपण कंठ है ना, ओष्ट, दंत्य हे शब्द ऐकतो मराठीमध्ये, मराठी ग्रामर शिकत असताना. तर लक्षात ठेवायचं, हा एक भाग आहे. पण उद्या उर्वरित भाग उद्या बघू. ठीक आहे, हरकत नाही.